36 जिल्हे 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. जळगाव जिल्ह्यातील सप्टेंबर 2025 मधील बोदवड तालुक्यासह सर्व जिल्हाभर सतत पाऊस, अतिवृष्टी, पूर हानीतील शेत पिकांच्या मनुष्य नुकसान भरपाईसाठी खानदेश पॅकेज जाहीर करा. बोदवड तालुक्यात सर्वच गावात सततचे पाऊस, अतिवृष्टी, वादळ वाऱ्यासह कापूस, मका, तूर, केळी, सोयाबीन, लिंबू नुकसानीचे पंचनामे त्वरित करावे. महायुती सरकारचे अफलातून 2 शासन निर्णयातील कमी दराने नुकसान भरपाई न देता शासन निर्णय 1 जानेवारी 2024 मधील निर्गमितनुसार नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसानीप्रमाणे वाढीव दराने भरपाई मिळावी. संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी. महायुती सरकारने पीक विमा योजनेतून नैसर्गिक आपत्ती हा महत्त्वाचा ट्रिगर काढून पीक विमा भरपाईचा आत्माच महायुती सरकारने काढल्यानं शेतकरी नाराजच तर हवालदिल झालेत. या अतिवृष्टी पूर परिस्थितीमध्ये मुक्ताईनगर, पाचोरा, जामनेर, भडगाव तालुक्यामध्ये नदीकाठच्या सर्वच गावामध्ये जनावरे, घरे, गोठे वाहून गेले. त्यांचे नुकसान भरपाईसह पुनर्वसन होणं महत्त्वाचं आहे. अतिवृष्टी, वादळ, पूर परिस्थितीमध्ये शेतजमिनी, फळपिके, खरीप पिकासह पूर्णपणे खरडून गेल्यानं त्या बाधित क्षेत्राचा भूसंपादन नियमाप्रमाणे आर्थिक मोबदला मिळावा. जळगाव जिल्ह्यातील सगळ्या प्रचंड अशा पावसाच्या नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीसाठी मोठ्या मदतीचं खानदेश पॅकेज जाहीर करा, असे निवेदन आबा पाटील, बोदवड तालुका अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार यांच्या वतीने माननीय महोदय जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. गेल्या आता चालू असलेल्या सप्टेंबर महिन्यामध्ये सातत्याने सतत असलेल्या पावसामुळे या बोदवड तालुक्यात नव्हे तर जिल्ह्याभरामध्ये मोठ्या पावसानं थैमान घातलेला आहे. बहुतांशी शेतपिकं तयार होत असताना त्या ठिकाणी पाऊस, वारा आणि वादळ या माध्यमातून मका पिकाचं अतिशय अतोनात नुकसान या तालुक्यामध्ये झालेलं आहे. केळी पिकाचं सुद्धा उन्मळून पडलेली आहे. कापूस पीक सुद्धा या ठिकाणी कैऱ्याच्या अवस्थेमध्ये असताना आज काही ठिकाणी कापूस फुटला, परंतु पावसाच्या याच्यामुळे कापूस पुरता खराब होऊन चाललेला आहे. अशा परिस्थितीमध्ये काल आदरणीय जिल्हाधिकारी महोदयांची भेट घेतली आणि या जिल्ह्याला एक खानदेश पॅकेज म्हणून आपण घोषित करावं आणि सर्वाधिक मदत देण्याचं काम करावं. खरं तर या महायुती सरकारच्या माध्यमातून जुमला चालू आहे. GR वर GR काढले जातात, परंतु GR काढत असताना 2 GRची या ठिकाणी अफलातून करामत या सरकारच्या माध्यमातून केली गेलेली आहे. त्याच्यामध्ये एक GR सांगतो की तुम्हाला वाढीव दराने मदत मिळेल आणि पुन्हा निवडणुका संपल्या म्हणजे एक कमी दराचा GR काढून शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचे काम केलेलं आहे. काल तर असं झालं की कालच्या दिवशी एक नवा GR आला. त्या नव्या GR मध्ये त्यांनी, मला असं वाटतं की त्या जी नुकसान भरपाई तुम्ही शेतकऱ्यांसाठी नैसर्गिक आपत्तीमध्ये देणार आहात ती नुकसान भरपाई त्यांनी त्या ठिकाणी स्पष्टपणे जाहीर करायला पाहिजे होती की आम्ही या दराने, या हेक्टरी दराने, सपोज त्या ठिकाणी किंवा आम्ही 15,000, 18,000, 20,000, 22,000 की 27,000 देणार हे जाहीर करणं अपेक्षित होतं. ते अद्याप त्यांनी जाहीर केलेलं नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा असंतोष आहे. आम्ही बोदवड तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी सन्माननीय तहसीलदार साहेब यांना गेल्या 2 दिवसापासून सुचवत आहोत की सातत्याने नुकसानीला आहे. मला असं वाटतं की प्रशासन देखील सकारात्मक दिसतंय. प्रत्येक गावामध्ये जाऊन सगळ्यांना आवाहन केलेलं आहे. आपल्या गावचे तलाठी, ग्रामसेवक किंवा कृषी सहाय्यक या सगळ्यांना भेटून आपण सगळ्यांनी नम्र आवाहन करतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं शेतकऱ्यांसाठी नेहमीच कटिबद्ध असणाऱ्या या पक्षाकडून सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की आपण सगळ्यांनी आपल्या शेत पिकाचा पंचनामा करत असताना एक नमुना आम्ही या ठिकाणी तयार केलेला असून संबंध तालुका भरामध्ये प्रत्येक ग्रुपवर आणि या ठिकाणी रामदास पाटील आपले माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत यांच्याकडे आपण त्या ठिकाणी ठेवलेला आहे. त्यांच्याकडून घ्या किंवा त्या ठिकाणी एका झेरॉक्सवरच्या प्रत्येक दुकानावर त्या ठिकाणी नमुना अर्ज आपण तयार करून ठेवलेला आहे. त्यानुसार आपण घ्या. त्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की आम्हाला 1 जानेवारी 2024 मध्ये जो वाढीव दराने याच सरकारने निवडणुकीचा जुमला पाहून काढलेला GR होता त्याप्रमाणे शेतकऱ्यांना या ठिकाणी मदतीची अपेक्षा आहे. त्यामुळे आपण आमची मागणी या ठिकाणी आहे. त्यामुळे शेतकरी कर्जमाफी आणि त्या पद्धतीने आम्हाला भरपाई मिळावी असं आज या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. थोड्याच वेळामध्ये आदरणीय खडसे साहेब या ठिकाणी परीक्षणासाठी ज्या ठिकाणी नुकसानीची आहे त्यांनी माहिती घेतली. मला असं वाटतं की बऱ्याचशा ठिकाणी मुक्ताईनगर सारख्या ठिकाणी जाऊन पाहणी करून शेतकऱ्यांना आश्वासित केलं आहे आणि त्यांची मागणी सुद्धा सातत्यानं आपल्या शेतकऱ्यांसाठी राहिलेली आहे की वाढीव दरानेच आपण त्या शेतकऱ्यांना पैसे दिले पाहिजे, रक्कम दिली पाहिजे. धन्यवाद. आपण सगळेजण आलात. मी आपला आभारी आहे.
न्यूज जिनेन महाराष्ट्रासाठी ईश्वर वाणी, जळगाव, बोदवड.